हाय पब्लिक शो, कशा आहात तुम्ही? बरे आहेत ना? हे बघा, मी आता गॅस पण धुतलाय चांगला, मस्त सरबी टाकून गॅस धुवून काढलाय. भांडे पण घासलेत, मस्तपैकी चकाचक केले ते भांडे. या भांड्याला जरा पण पितांबरी नाही लावलेली. मी रात्रीची चीज भिजत घातली आहे. चीज भिजत घालून त्याच्यात जाडं मीठ टाकले. जाड्या मिठाने आणि चिचाने भांडे घासले. हे बघा, पाणी भरते आता. स्वयंपाक झालाय, स्वयंपाक झाल्या, सगळे कामाला गेलेत. आता मी जाईन 10-11ला. 11 वाजेपर्यंत मी घरातून निघते. पाणी भरते, कपडे झालेत, सगळं झाले, आंघोळी वगैरे सगळ्या झाल्या. ती पाणी वगैरे भरून घेते मस्तपैकी. तुम्हाला दाखवते. कपडे पण वाळत घातले. ती हे बघा, कपडे वाळत घातलेत, सगळं झाले. म्हणून तुम्हाला सांगते, पितांबरी कधी भांड्याला वापरू नका. चीज वापरा. चिचाने मस्तपैकी चकाचक भांडे निघते ती. आणि 8 दिवस म्हणजे 4 दिवस तरी भांडे असेच राहतात. तर कसं वाटले माझे भांडे घासले ते तर सांगा मला नक्की. आता पाणी भरते, मी पटापटा करते जाते. हाय पब्लिक शो, कशा आहात? मजेत आहात ना? मी बघा तांदळाची खीर केली आहे. तांदळाची खीर केली आहे मस्तपैकी. आता बनवणार आहे पालक डाळ. पालक डाळ बघा मी कशी बनवते ती तुम्हाला दाखवते. भात घातलाय, तांदळाची खीर केले. आता हे सगळं झाल्याच्या नंतर मी देवाला निवद दाखवणार आहे, ते पण दाखवते मी. हां, छानपैकी झाली खीर मस्तपैकी. साखर इलायची टाकली, साखर इलायची काजू 2 बदाम असं टाकून बनवली छानपैकी मस्त. आता हे बघा, डाळ कढई ठेवली पालक डाळ बनवायला. कांदा कापून घेतलाय, टमाटा कापून घेतलाय. मस्त डाळ मस्त शिजून पर घेतली छानपैकी. म्हणजे पहिले मी भिजत घातली होती आणि थोडीच आपली कच्चा कांदा टाकलाय. कांदा चांगला लाल होऊ देते. हे बघा, लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे याच्या डाळीमध्ये. हे बघा, बघू शकते. सगळं फ्राय म्हणजे करून ठेवलं, तरी पण मी परत तडका देते, मस्तपैकी फोडणी देते मी. आता टमाटे टाकते. घेतलं पाहिजे टमाट्यांना, असं म्हणजे छानपैकी हलवायची. सकाळी किचनचं पण काम केलं, भांडे घासले, कामावर जाऊन आले. आता स्वयंपाक बनवते. मसाला टाकलेला आहे बघा. अजून कोणी कामावरून आलेलं नाही. स्वयंपाक तर झालाय, फक्त भात झालाय, भाकरी झाल्यात, फक्त भाजी राहिली ती करायची. खीर झाली, खीर बनवली आणि पालक बनवते. बघा, आता पालक टाकायचे याच्यामध्ये. पालक टाकते बघा. डाळ भातच बनवायचा होता, पण काल डाळ भात खाल्ला ना, रोज रोज नाही खावं वाटत डाळ भात. मग आता पालक डाळ बनवते. ती पण मस्त सुकली छानपैकी. वरण भात बनवायचं होतं मला, तर उशीर झाला त्याच्यामुळं. आणि काल पण वरण भातच खाल्लं होतं, म्हणून आता पालक डाळ बनवते. याला पाणी सुटतंच ना, सुटतं पाणी याला पहिले नंतर. पाणी सुटल्याच्या नंतर थोडं 5 मिनिटच थांबायचं. मस्तपैकी फ्राय हे करून घ्यायची एकदम मिक्स. 2 टमाटे कापलेले आहेत, 2 कांदे कापले, अद्रक लसणाची पेस्ट केली होती, ती डाळीमध्ये टाकून दिली. त्याच्यात नॉर्मल असा मसाला घेतला टाकून मी. पहिली डाळ फ्राय करून घेतली होती, म्हणजे कच्ची पक्की सवय, तुम्हाला तर सांगितलंच नाही, अशीच करून घेतली होती मी. छानपैकी झाली मस्त. कलर पण यायला लागलाय बघा.
छान मस्त एकदम. हे बघा असा कलर येऊ द्यायचा आणि कलर आल्याच्या नंतर ही डाळ टाकायची आहे बघा. हे बघा थोडंसं पाणी टाकते. हे बघा मस्तपैकी बघा कलर पण आलाय छान एकदम भारी. मस्त भातासंग लोणचं, पापड आणि पालक डाळ अशी खाल्ली ना तर एकदम मजेत. बघा पातळ पण नाही काहीच नाही, मस्त हॉटेल टाईपची आहे पालक डाळ. हे बघा एकदम भारी. झाला सगळा स्वयंपाक. वाटली पालक डाळ सांगा आम्हाला.